मित्रांनो, मार्च महिन्याचं अनुदान सर्वांना मिळालं, परंतु महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आता एप्रिल हप्त्याची आतुरता लागलेली आहे. तर एप्रिल हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळणार याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की बघा, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी, महिलांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. फक्त 2 मिनिटं पाहत चला आणि तारीख नक्की तुम्हाला जाणून घ्यायची आहे. परंतु त्याच्या आधी आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल, तर अशा शासकीय योजनांची माहिती व सर्व निराधार योजनांची व जी-आरचं अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व अपडेट आणि सर्व शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा, एप्रिल हप्त्याच्या संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट, बाकीच्या गोष्टी सोडून बघा, आता सर्वांना इथं महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण की एप्रिल हप्ता तुम्हाला कधी मिळणार याच्या संदर्भातील सर्व निराधारांना आतुरता लागलेली आहे. मार्च हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, तर मार्च महिना हप्ता जमा झाल्यानंतर आता एप्रिल हप्ता बघा, एप्रिल महिना सुरू झाला, परंतु एप्रिल हप्ता कधी मिळणार याच्या संदर्भातील अधिकृतरित्या माहिती काय असणार आहे आणि खरी तारीख काय असणार आहे, की ज्या तारखेला एप्रिल हप्ता सर्व निराधारांना मिळणार आहे. तर चला लगेच जाणून घेऊया, कारण की बघा, आता कोणकोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे, सरसकट हप्ता जमा होणार का, की सर्व माहिती व्यवस्थितरित्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा मित्रांनो, मार्च महिना आणि एप्रिल महिना आता लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यापासून एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे बदल कोणता असणार आहे, तर बघा, आता दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून आता दिव्यांग बांधवांना हप्ता वितरण केला जाणार आहे व इतर जसं की लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विषयक सहाय्य विभागाच्या अंतर्गत हप्ता वितरण केला जाणार आहे. आता इथपर्यंत सर्वांना माहिती समजली, पण बघा, एप्रिलमध्ये लाभार्थ्यांना खात्यात नेमके हे पैसे कसे इथं जसं की जमा होणार आहे, अनुदान कसं त्यांना क्रेडिट होणार आहे, याच्या संदर्भातील थोडक्यात अजून स्पष्टपणे माहिती आपण समजून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पहा, अगोदर मेसेज इथं पडला होता की आपल्याला 11 मार्च रोजी पोर्टलवरती लाभ वितरण करण्याची प्रक्रिया, किंवा 13 मार्च पासून तर 11 मार्च, तर 11 मार्च पासून म्हणजे असे 13, 14, 15, 11 अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या तारखा आपल्याला दिसल्या होत्या. परंतु बघा, पोर्टल जसे की सक्रिय राहणार नाही त्या कालावधीमध्ये, म्हणजेच बघा, या दिलेल्या कालावधीत पोर्टलवरती लाभ वितरण इथं सुरू असणार आहे. लाभार्थ्यांना जसे की यामध्ये आता प्रत्यक्ष पैसे जमा होण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू होताना आपल्याला दिसत आहे. परंतु बघा, अशा प्रकारे त्यांनी तारीख सांगितली होती. परंतु एप्रिल हप्ता नेमका आपल्याला कधी क्रेडिट होणार याच्या संदर्भातील नेमकी तारीख कोणती असणार आहे, तर तेच तुम्हाला स्पष्टपणे तारीख जाणून घ्यायची आहे. हे मार्च महिन्याचं तुम्हाला सांगितलं. आता बघा, एप्रिल महिन्याची तारीख आपण जर पाहायला गेलो तर 14 तारखेपासून, म्हणजेच बघा, 14, 15, 16, 17 पर्यंत बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे येऊ शकतात. बघा, अशा प्रकारे इथं आपल्याला अपडेट सांगितलं होतं, परंतु तेव्हाही अपडेट आलं नव्हतं. मार्च महिन्यातलं अपडेट मी तुम्हाला सांगत आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्ये आता बघा, एप्रिल हप्त्याचं अपडेट पाहत आहोत, तर मग मार्च महिन्याचं काही माहिती इथं जाणून घेतलं ते सुद्धा आपल्याला आवश्यक असणार आहे. बघा, आपल्याला 30% ते जसं की 35% अशा प्रकारे लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नाही, म्हणजे व्यवस्थितरित्या हे सर्व लाभार्थ्यांना अजून सुद्धा मार्च महिन्याचा हप्ता इथं जमा झाला नव्हता. तर बघा, त्यांची सर्व काही प्रोसेस ही स्पष्टपणे केली होती, म्हणजे जसं की आपण पाहायला गेलं, त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक, किंवा त्यांनी KYC परिपूर्ण केली होती, अशा सर्व बाबी त्यांच्या क्लिअर कट होत्या. परंतु बघा, आता आपण जर पाहायला गेलं तर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जसं की ॲपच्या माध्यमातून स्टेटस चेक करता, म्हणजेच बघा, लिंकच्या माध्यमातून स्टेटस चेक करता, तर सर्व काही रीती त्यांची व्यवस्थितपणे त्यांनी अपडेट केलेलं आहे. परंतु त्यांचे पैसे कोणत्या कारणास्तव आले नाही हे अजून सुद्धा कळालं नाही. तर बघा, एप्रिल हप्त्यासोबत त्यांना शक्यतोवर, म्हणजेच बघा, 100% चान्सेस आहे की त्यांना मार्च हप्ता मिळणार म्हणजे मिळणार. त्यांचे पैसे कुठेच इथं जाणार नाही. 100% त्यांना पैसे मिळणार, कारण की सरकारने GR मध्ये नमूद केलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नसतील त्या लाभार्थ्यांचे पैसे कुठंच जाणार नाही, त्यांना एकत्रित पैसे मिळणार. आता आपल्याला इथं आतुरता लागलेली आहे की आपल्याला एप्रिल हप्त्याचे पैसे नेमके कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, संपूर्ण तारीख सांगतो. तुम्ही जर का संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, विधवा, महिला, दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, वृद्धपकाळ योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, किंवा कुठल्याही निराधार योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल, एक गोष्ट लक्षात ठेवा, DBT प्रणालीच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना पैसे क्रेडिट होत असते. बघा, तुमचं DBT जर का इनेबल नसेल तर कदाचित तुम्हाला देखील पैसे मिळू शकणार नाही. तर त्यासाठी तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक असणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते, कारण की बघा, मार्च महिन्याचं अनुदान याच कारणास्तव भरपूरशा लाभार्थ्यांना आलेलं नाही. तर बघा, भरपूरशा लाभार्थ्यांची KYC परिपूर्ण होती, काही कामे देखील त्यांची परिपूर्ण होती, त्यांच्या बँकेच्या खात्याला सुद्धा आधार कार्ड लिंक होतं,
परंतु काही कारणास्तव जसं की बँकेचा इश्यू असेल, तांत्रिक अडचणी असेल, या कारणाच्या माध्यमातून त्यांना पैसे आले नाही. परंतु बघा, एप्रिल हप्त्यामध्ये म्हणजेच एप्रिल महिन्याच्या अनुदानामध्ये 100% त्यांना पैसे येऊन जाणार. आता आपण जर बघा, इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, श्रावणबाळ योजना असो, दिव्यांग बांधवांची योजना असो किंवा कुठली निराधार योजना असो, त्यांना स्टेटस चेक करण्याकरिता ऑफिशियल साईटवरती त्यांनी ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. त्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या कारणास्तव पैसे आले नाही आणि पैसे कोणत्या कारणास्तव आपल्याला इथं थांबलेले आहे किंवा कोणती प्रॉब्लेम आली, तांत्रिक अडचणी इथं कोणत्या क्रिएट झाल्या, संपूर्ण काही माहिती तुम्ही स्वतः तुमच्या आधार कार्डवर नंबर टाकला आणि ओटीपीच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. आता एप्रिल हप्ता आपल्याला नेमका कधी मिळणार आहे, याची अधिकृतरित्या तारीख सरकारने कोणती सांगितलेली आहे, हे तारीख कोणती असणार आहे की नेमकं आपल्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे. कारण की सर्व निराधारांना आतुरता लागलेली आहे की नेमकी तारीख काय असणार आहे. तर बघा, इथं आपल्याला जसं की 1 तारीख, 2 तारीख, 3 तारखेपर्यंत 100% पैसे येऊन जात असते किंवा नोटिफिकेशन जारी होऊन जाणं इथं जसं की कंपल्सरी आहे. परंतु आपल्या खात्यामध्ये पैसे इथं जमा कधी होणार याचीच तारीख आपल्याला इथं जसं की नोटिफिकेशनच्या माध्यमातून कळाली नाही. तर बघा मित्रांनो, आता जर का आपण पाहायला गेलं तर एप्रिल हप्ता इथं वितरणाची प्रक्रिया लवकरच इथं सुरू होत आहे. प्रोसेस सुरू झालेली आहे. शासन जसं की स्तरावरती आता फक्त मेसेज येऊन पोर्टलवरती सूचना येऊन लाभार्थ्यांना जसे की पैसे पडणं किंवा येणं बाकी आहे. पहा, हे प्रोसेस नेमकं आता लवकरच सुरू सरकारने केलेली आहे आणि तारीख सुद्धा 1-2 दिवसांमध्ये अपडेट होऊच शकतो. कारण की बघा, सूत्रांनुसार आलेल्या माहितीनुसार यावरती काम सुरू आहे आणि 1-2-3 तारखेपर्यंत पैसे येणं हे पूर्ण इथं तुमचं जसे की कंपल्सरी होणार आहे. इथून पुढे तुम्हाला 1-2-3 पर्यंत म्हणजे महिन्याच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला पैसे येऊन जातील. यासाठी सरकारने तातडीने हे काम सुरू केलेलं आहे. आता अधिकृतरित्या याची जसे की नोटिफिकेशन सरकार जारी करणार आहे. 1 ते 2 दिवसांमध्ये याचं महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन किंवा GR हे सरकार काढणारच आहे. याचं अपडेट किंवा शासकीय योजनांची माहिती किंवा सर्व GRची माहिती मी सर्वात अगोदर या चॅनलवरती देत असतो. तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचे आहे, जेणेकरून सर्व योजनांची माहिती, शासकीय योजनांची माहिती, निराधार योजनांची माहिती, GRचं अपडेट हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.